निवडणुकीच्या राजकारणात माळी घराण्याची ओळख जशी साहेबांची ओळख आहे तशी तुमची ही जुनी ओळख आहे. या मतदारसंघाला आपला जुना परिचय आहे. नेमके या मतदारसंघातील आपल्या पतिदेवांच्या वतीनं किंवा मतदारसंघातील सर्वसामान्य महिलांना आपण काय संदेश द्याल? मी सगळ्या महिलांना असा संदेश देते की सगळ्या आता मोदी सरकारनं लाडक्या बहिणीच्या योजना, किसान योजना अशा बऱ्याचशा योजना मोदी सरकारनं केलेल्या आहेत महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी. तरी सगळ्यांनी ते काम बघता, मोदी साहेबांचं काम बघता सगळ्यांनी आपल्या ह्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं असं माझी अपेक्षा आहे सगळ्यांनी. जेवढंच या ठिकाणी सांगते. अत्यंत अटीतटीच्या उमेदवारीच्या रेसमध्ये जाता जाता माळीसाहेब आपण फज्जा मारून गेलात आणि उमेदवारची धूर आपल्या गळ्यात पडली. मतदारसंघात प्रचार यंत्रणा जोर आलाय. आज सर्वच ठिकाणी आपली प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या. मतदारसंघातील जनतेला आपण काय सांगाल? माझी उमेदवारी ही अनपेक्षित झाली. आमची उमेदवारीची तयारी काही नव्हती आणि महाडिक साहेबांनी आम्हाला बोलवून सांगितले की अशोकराव तुम्ही उमेदवारी घ्यायला लागते, आणि आम्ही अचानक उमेदवारी साहेबांनी सांगितल्यामुळे घेतली. माझे नेते आदरणीय महाडिक साहेब असतील, मुन्ना साहेब असतील, अमोल साहेब असतील, आपले आवाडे दादा असतील, अण्णा असतील, राहुल साहेब असतील, धैर्यशील दादा असतील, ह्या सगळ्यांना मी नंतर भेटलो. माझी उमेदवारी जाहीर सगळ्यांनी सांगितले की तुम्ही राहायला लागतंय. आणि इथं मित्रपक्ष आम्ही पण पूर्वी जनस्वराचं काम करत होतो. खरं इथं मैत्रीपूर्ण लढत करायचं ठरलेलं आहे. माझं काम भागातील सगळ्या लोकांना माहिती आहे. एक सहकाराच्या माध्यमातून 100-200-250 लोकांना मी रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. माझं अजून हेच कार्य राहील की सामाजिक कार्य करत करत मी तरुणांना आणि बेरोजगार महिलांना आणि तुमच्या इतर लोकांना 1000भर लोकांना नोकरी द्यायचं असं माझं स्वप्न आहे ह्या मतदारसंघातील. आणि त्यासाठी मला सगळ्यांनी, आता माझ्या बरोबर इथं अमोल साहेब आहेत, कोचीचे अमर पाटील आहेत, आमचे लाटोड्याचे शिवाजीदादा आहेत, मी सर्व महाडिक ग्रुप, आवाडे ग्रुप आणि यड्रावकर साहेब या सगळ्यांचा ग्रुपचा मला पाठिंबा असल्यामुळं आणि सगळ्या जनतेचा आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर मी इथं मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगाची कामं करू शकेन.